नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. क्रेडाय BMM रायगड 2026 यांच्या वतीने बिल्डरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि व्यावसायिक अशा एक्झिबिशनमध्ये जे प्राईम बिल्डकॉन 2026 या प्रकल्पाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. या एक्झिबिशन दरम्यान जे प्राईम बिल्डकॉन 2026 या प्रोजेक्टमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घरे बुक करत या प्रकल्पावर आपला विश्वास दाखवला. ग्राहकांनी दाखवलेल्या या प्रेमाचा आणि विश्वासाचा आनंद केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जे प्राईम बिल्डकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच संपूर्ण स्टाफ टीम उपस्थित राहून ग्राहकांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन तसेच आवश्यक सहकार्य करताना दिसून आले. ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार प्रकल्पाची बांधिलकी या जोरावर जे प्राईम बिल्डकॉन 2026 रायगड जिल्ह्यात एक विश्वासार्ह नाव ठरत आहे.
आभार व्यक्त करेल मीडियाचं. तुम्ही 4 दिवस न थकता न थांबता हा सगळा कव्हरेज तुम्ही केलेला आहे. तर सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मीडियासाठी. दुसरे धन्यवाद आमच्या टीमचे, जे जे प्राईमची जी पूर्ण टीम आहे, सेल्स टीम असेल, सगळे डायरेक्टर्स असतील, मिस्टर अविनाश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्राईमचा जो चढता आलेख चालू आहे. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये ह्या पूर्ण जे प्राईम टीमचं खूप अभिनंदन. ते दिवस रात्र मेहनत करत आहेत, त्यामुळे जे प्राईम आज या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर त्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार क्लॅप करा. ठीक आहे. क्रेडाई BNM रायगड ही संस्था त्यांनी आज हे पूर्ण आयोजन केलेलं आहे. जे प्राईम बिल्डकॉन त्याच्यामध्ये मेन स्पॉन्सर ह्या रूपामध्ये तुमच्या सेवेस हजर आहे. आणि सगळ्यात मोठा स्टॉल घेऊन आपण इथे जे 150 लोकांचं घराचं स्वप्न आज आपण पूर्ण केलेलं आहे. तर मला सांगण्यास आनंद होतो आहे की 150 घरं म्हणजे हे 150 लोकांनी आयुष्यभर पाहिलेलं सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण केलं आपण. 60 कोटी रुपयांची उलाढाल या व्यवहारात होते, तर याच्यामध्ये आनंद आहे. दुसरी गोष्ट की जे प्राईमची जी 10 लाख घरांची डिलिव्हरीची स्वप्न आहे, त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे. आज 4था दिवस आपला क्रीडा एक्झिबिशनचा आहे, पण कोणाचीच एनर्जी डाऊन झालेली दिसत नाही आहे. सगळ्यांना वाटतं की हा इव्हेंट असा चालू राहो. ठीक आहे, कारण कस्टमरचा ओघ जे प्राईमच्या ह्या स्टॉलमध्ये, ह्या पॅव्हिलियनमध्ये अजिबात कमी झालेलं नाही आहे. काल आपल्या स्टॉलमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती. समोरून आपण आता जे 2-3 सेक्शन आहे, मी चालू करेल पुष्पकनगरपासून. लास्ट इयर आपण जे एक्झिबिशनमध्ये पार्ट घेतला होता, तर आपला मेन उद्देश होता की पुष्पकनगरला प्रमोट करणे. जे प्राईमने पुष्पकनगरला सांताक्रूज 2.0 म्हणून मार्केटमध्ये आणलं. पूर्ण ब्रँडिंग पुष्पकनगरची जे प्राईमने केलेली आहे. तर आज जे पुष्पकनगर जे ग्लो होतं आहे आणि जे सगळ्यांना मार्केटमध्ये जो पुष्पकनगरचा मॅसेज झाला, ब्रँडिंग झाली आहे, त्याच्यामध्ये जे प्राईमचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि आज 1 वर्षानंतर आपण पूर्ण जो MSRDC एरिया आहे, जो नेक्स्ट टू पुष्पकनगर नंतर काय असा सगळ्यांना प्रश्न होता, तर तो प्रश्नाचं उत्तर जे प्राईम घेऊन आलेलं आहे. MSRDC हा एरिया आहे, त्याच्यामध्ये अरिवली, गिरवले, आष्टे, भातान हा पूर्ण एरिया आहे, जो एक्सप्रेसवेला लागून आहे, पळसी फाट्याला लागून आहे. त्या एरियामध्ये आपल्या 4 टाउनशिप येत आहेत. त्याच्यापैकी पहिली जी टाउनशिप आहे जे प्राईम स्वस्तिक, याचं आपण परफेक्टली त्याचं लॉन्चिंग 14 तारखेला आहे, पण आपण बिफोर लॉन्चिंग 75% माल आपला सोल्ड आउट झालेला आहे. तर हे पूर्ण जे प्राईम टीमचं यश आहे आणि लोकांनी आपल्यावरती जो दाखवला आहे विश्वास, त्याचं हे प्रतीक आहे. आपण जे फ्लॅट्स विकतो ते फक्त फ्लॅट्स असं फक्त कन्स्ट्रक्शन करून विकणं नाही, तर त्याचं एक घर जे राहणार, जो व्यक्ती राहणार आहे, त्याला ते भावनात्मकदृष्ट्या आपण जोडले जातो. त्याला क्वालिटी ॲफोर्डेबल प्राईजमध्ये आपण विकतो आणि त्याला प्रीमियम फील देतो. त्याच्यामुळे ही जी जे प्राईमचा प्रयत्न चालू आहे, हा असा अविरतपणे चालू राहील आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील. आता आपण रिडेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलं आहे. जी पहिली सोसायटी आपण घेतली होती, त्या सोसायटीचं डिमॉलिशन अजून बाकी आहे, प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झालेलं आहे. तर हे जे प्राईमचे जे रेफरन्स बायर्स आहेत, मोस्टली त्या लोकांनी ती घरं घेतलीत. तर याच्यावरून असं आपल्याला समजतं की जे प्राईमने ज्या टाईमली डिलिव्हरी दिल्यात, बिफोर टाईमली पोझिशन दिलं आहे, त्याचं हे प्रतीक आहे की कमीत कमी मार्केटिंगमध्ये पण आपलं जास्तीत जास्त सेल होतो आहे. कारण कस्टमर आपल्यासोबत हॅप्पी आहेत आणि आपण त्यांना जे व्हॅल्यू फॉर मनी देतो आहे, ते त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद क्रेडाई रायगड, BNM रायगड आणि मीडिया टीम, सगळ्यांचं थँक्यू. आणि जे प्राईम फॅमिलीचं पण थँक्यू. जे लास्ट 6, 7, 8, 9 फेब जे 4 दिवसाचा एक्सपो होता, आज 4था दिवस होता आणि खूप मस्त असा रिस्पॉन्स भेटला आहे. टोटल 144+ बुकिंग माझ्या इथे झालेल्या आहेत. या खुशीच्या दिवसामध्ये मी तुम्हा सर्वांना ऑलरेडी इथे आमंत्रित करू इच्छितो आणि ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली आहे त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि ज्यांचे सपोर्ट होता, जसं माझी टीम असेल, सर्व क्लोजिंग टीम असेल, सोर्सिंग टीम असेल, RM टीम असेल किंवा ऑन फ्लोअर काउंट करणारी टीम असेल किंवा माझे पार्टनर मनोज डोंगरे सर असतील किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश सर असतील, त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो. कारण की जो रिस्पॉन्स भेटला आहे तो अविश्वसनीय होता आणि त्याच्यामध्ये खूप खुशी होते सांगताना आज की आजचा हा लास्टचा डे आपण इथं सेलिब्रेट करतो आहे. आणि आम्ही केक आणला होता 150चा. मला गॅरंटी की एंडपर्यंत आम्ही तो 150 पण क्रॉस करू डेफिनेटली. जसं की आपण प्रेस नोट घेतली होती याला दुर्बेला, त्यावेळेसच आपण डिक्लेअर केलं होतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा पुढे भविष्यात भेटणं खूप मुश्किल आहे. कारण की लास्ट इयर ऑलरेडी एअरपोर्ट चालू नव्हता झाला
आणि त्या टायमाला 30 ते 35 लाखामध्ये एअरपोर्टच्या बाजूला फ्लॅट भेटत होते. तो पुष्पक नगर आता एरिया ऑलरेडी अवेलेबल नाही आहे तेवढ्या कमी किमतीमध्ये भेटण्यासाठी. पण मी तिथं अनाऊन्स केलं होतं की मी गिरवलीसारखं लोकेशन घेऊन येईन, अफोर्डेबल होम घेऊन येईल. 30 ते 35 लाखामध्ये 1 BHK असेल आणि तो प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता आणि खूप सक्सेसफुली ऑलमोस्ट 75% त्या प्रोजेक्टमधला माल माझा सोल्ड आउट झाला आहे. त्याचबरोबर खांदावलीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता, तोही चांगल्या प्रमाणे इथं सेल झाला आहे, चांगला रिस्पॉन्स भेटला आणि पुष्पक नगरलाही चांगला रिस्पॉन्स भेटला होता. जसं लास्ट इयर जे प्राईमनं पुष्पक नगर हे दाखवलं होतं सगळ्यांना की पुष्पक नगर काय आहे, तसं ह्यावेळेस सर्वांना जे प्राईममध्ये गिरवले काय हे दाखवायचं होतं आम्हाला आणि ते आम्ही सक्सेसफुली दाखवले. म्हणजे जर गिरवले असेल तर डायरेक्ट जे प्राईमच इक्वल टू करणार आम्ही. नक्कीच सांगू इच्छितो ज्या होम बायर्सने आपल्यावरती ट्रस्ट ठेवून जे काय बुकिंग केलं ते त्यांचा ट्रस्ट जो असेल तो ट्रस्ट आपण नक्कीच कंटिन्यू ठेवू आणि कुठेही त्यांना दिलेल्या कमिटमेंट फेल नाही होणार याची आम्ही नक्कीच पूर्तता करू. आणि जे काय आपलं टाईमली पजेशन असेल, अफोर्डेबल हाऊसिंग जे आपण करतो, टाईमली पजेशन असेल किंवा क्वालिटी असेल याच्यावरती आम्ही नक्कीच ध्यान देतो की कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांनी जे स्वप्न बघून इथं घर घेतलं ते स्वप्न त्यांचं चांगल्यारीत्या पूर्ण हो. मी सांगतो लवकरच इथं जो एक्सपो झाला याच्यामध्ये अफोर्डेबलला जास्त हे भेटलं होतं. ज्यांचं बजेट मोस्टली 35 to 80 लॅक्सपर्यंत जो बजेट आहे ह्या सेगमेंटमध्ये भरपूर कस्टमरच्या व्हिजिट झाल्या. ऑलमोस्ट माझ्या जे प्राईमच्या स्टॉलला ऑलरेडी 1000+ व्हिजिट झाल्यात आणि ऑलमोस्ट 144 क्रॉस आकडा झाला आहे बुकिंगचा. यस, नक्कीच खांदा कॉलनीचा प्रोजेक्ट मी इथं लॉन्च केला होता. ऑलमोस्ट 2 BHKचं तिथं मी सोल्ड आउटचा बोर्ड लावला आहे. पूर्ण प्रोजेक्टमध्ये फक्त 6 युनिट माझ्याकडे उरलेत आहेत आणि जसं मी गिरवलेमध्ये पण माझ्याकडे फक्त 25% माल बाकी आहे, जो 14 तारखेला मला लॉन्च करायचा आहे. अजूनही टाईम गेला नाही आहे. 14 तारखेपर्यंत या 25% माल बॅलन्स आहे, तो मी विकायला रेडी आहे. 14 तारखेला तो प्रोजेक्ट पण सोल्ड आउटचा बोर्ड लावू आपण. प्रथमतः या एक्सपोमध्ये जे प्राईम बिल्डकॉनचा डायरेक्टर म्हणून मुकेश खोतमधून मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी आज 150 बुकिंग जे प्राईम बिल्डकॉनकडून कस्टमर्सने घेतलेले आहेत. कस्टमर्सचा चांगला रिस्पॉन्स आहे. तर असाच रिस्पॉन्स जे प्राईमसाठी सर्व कस्टमरचा नेहमी राहिला आहे, नेहमी राहील. मी कस्टमरला आज एक्सपो संपला तरी आव्हान करेन की आमचं सेल ऑफिस बेलापूरला आमचं ऑफिस आहे, तर प्रत्येकाने तिथे येऊन आम्हाला भेट द्यावी वर आपल्या स्वप्नातलं घर त्या ठिकाणी बुक करावं. आणि एक्सपोमध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला. सध्या जे प्राईम बिल्डकॉन आपण हे मेन स्पॉन्सर आहोतच, पण बुकिंगच्या माध्यमातूनही सर्वात जास्त बुकिंग या एक्सपोमध्ये जे प्राईम बिल्डकॉनच्या बुकिंग झालेले आहे. मी बेसिकली जे गिरवले पुष्पक नगरचं आहेत, मनोजजींनी तुम्हाला सांगितलं असेल, माझे डायरेक्टर भुवनेशजी तुम्हाला सांगतील. बेसिकली मी आज तुम्हाला सांगेन ते रिडेव्हलपमेंटमध्ये जे आपलं जे प्राईम बिल्डकॉन कशा पद्धतीने पुढं जात आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये मी लोकांना सोसायटीजना जे आव्हान करायचं आहे ते आपल्या बाईट्समार्फत या आज मी करणार आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये सध्या तरी नवी मुंबईमध्ये टॉप 10 डेव्हलपर्समध्ये जे प्राईम बिल्डकॉनचं नाव घेतलं जातं. ऐरोलीपासून ते पनवेलपर्यंत अराऊंड 10 प्रोजेक्ट्स आज रिडेव्हलपमेंटमध्ये जे प्राईम बिल्डकॉनकडे आहेत. अराऊंड 50 प्रोजेक्ट्स आपण ऑनलाईन आहेत जे आपण रिडेव्हलपमेंटमध्ये करणार आहोत. रिडेव्हलपमेंटचा मेन सेगमेंट काय आहे की जे जुन्या झालेल्या बिल्डिंग्स आहेत, सिडको कन्स्ट्रक्टेड वगैरे, त्या बिल्डिंग्समध्ये लोकांना नवीन घरात जायचं असतं. लोक आपली जुनी घरं हे आपल्या विश्वासाने आपल्या ताब्यात देऊन 4 ते 5 वर्षासाठी आपल्या विश्वासावर ते घर आपल्याला देऊन एक नवीन घर त्यांना चांगलं भेटावं या विद्यार्थ्याने विश्वास जो असतो तो खऱ्या अर्थाने जे प्राईमवर जो विश्वास लोक दाखवत आहेत, सोसायटीत जो विश्वास दाखवत आहेत आणि त्याच्यात न्यू बायर्सलाही ऑपॉर्च्युनिटी असेल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या ठिकाणी जे प्राईम असेल तिथं अफोर्डेबल हाऊसिंग, वाजवी रेट हा नेहमी असतो. आणि नवीन कस्टमर्स असतील की रिडेव्हलपमेंट ज्या सोसायट्या लोकांना रिडेव्हलपमेंटसाठी द्यायच्या असतील त्या सोसायटींना वेलकम आहे. त्यांनी जे प्राईमला व्हिजिट द्यावी आणि आपली सोसायटी पुनर्विकसित करण्यासाठी आपण रिडेव्हलपमेंटसाठी जे प्राईमला नक्की भेट द्यावी. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.